नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टोकन यंत्रासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे। A to Z प्रोसेस व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, महाडीबीटी फार्मर लॉगिनवर। ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही अगोदर नोंदणी केलेली नसेल तर या ठिकाणी राईट साईडला अर्जदार नोंदणी, या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता। आणि नोंदणी केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक OTPचं ऑप्शन दिसत आहे। त्या OTPच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या आणि खाली OTP, जर मोबाईल नंबर लिंक नसेल आधारला तर या ठिकाणी बायोमेट्रिकचं पण ऑप्शन आहे। तर तुम्हाला मोबाईल उघडण्यासाठी सोपं जाईल, त्यासाठी OTP टाकून घ्या। या ठिकाणी 6 अंकी OTP येणार आहे। तर या ठिकाणी टाकल्यानंतर OTP तपासा, निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बी बियाणे। तर तुम्हाला काय करायचं आहे, कृषी यांत्रिकीकरण पहिल्याच नंबरला आहे आणि त्याच्यासमोर पिवळ्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं, बाबी निवडा या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मुख्य घटकमध्ये कृषी यांत्रिकीकरण हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे हे सिलेक्ट करायचं आहे। आणि या ठिकाणी सामग्रीमध्ये टोकन यंत्र या ठिकाणी नाव आहे वर, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। टोकन यंत्र सिलेक्ट केल्यानंतर मशीनचा प्रकार ऑटोमॅटिक येईल आणि या ठिकाणी टर्म कंडिशन तुम्हाला राईट करायचे आहे आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे। आपण या घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केलेला आहे असं येईल, तर हा अर्ज पूर्ण झालेला नाही। या ठिकाणी मेनूवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वर निळ्या रंगाच्या अक्षरामध्ये अर्ज सादर करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा या निळ्या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खूप सारी बाबी निवडू शकता आणि घटकासाठी अर्ज करू शकता। तर या घटकांना आता तुम्हाला अनुक्रमांक द्यायचा आहे। या ठिकाणी तुमचे घटक दाखवेल, तुम्ही कोणकोणत्या घटकाला अर्ज केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक द्यायचा आहे। 1 2 3 4 अशा प्रकारे तुम्ही अनुक्रमांक देऊ शकता। म्हणजे ज्या घटकाला तुम्ही 1 नंबर दिलेला आहे त्याला पहिल्यांदा प्राधान्य या ठिकाणी येत असतं। तर या ठिकाणी असे अनुक्रमांक द्या आणि अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे 23 रुपयाचं। पेमेंट करा। जर तुम्ही अगोदर पेमेंट केलं असाल तर या पोर्टलवर 1 वर्षासाठी एकदाच पेमेंट केलं जातं आणि तुम्ही किती पण अर्ज करू शकता। तर या ठिकाणी मी पेमेंट केलेलं होतं अगोदरच आणि आता या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करून तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज, तुमचे पूर्ण अर्ज या ठिकाणी दाखवतील। तर या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचं असेल तर कॅन्सल या बटनावर करून डिलीट पण करू शकता। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।